अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेकांची नावे यादीतून गहाळ झाल्याने भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी केलाय। अमरावती लोकसभा मतदारसंघातील 1,00,000 नावे यादीतून गहाळ झाले असून मतदार यादीची तपासणी करावी अशी मागणी आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। आम्ही आज भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्ता पदाधिकारी कलेक्टरांकडे आलो आहे की आता जे 2024चं जे आपण लोकसभेचं जे निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नावं नव्हती। ज्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावंसुद्धा या 2024मध्ये नव्हती। आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं नाव होतं तर मुलाचं नव्हतं, मुलाचं होतं तर वडिलाचं नव्हतं। अनेक ठिकाणी फोटो नव्हते, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गावं जी लोक अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं। काही दुसऱ्या जिल्ह्याची लोक या ठिकाणी आली, काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक आहेत की जे प्रांतामध्ये सध्या वोटिंग नव्हतं ती लोक या ठिकाणी आली, त्यांचं रजिस्ट्रेशन नाव या ठिकाणी होतं। जे असा मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये या मतदारांचा याच्यात फार मोठा मतदार यादीमध्ये फार मोठा घोळ होता। त्या घोडच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ही मतदार यादी चेक केली तर आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी बूथ वाईज आम्ही काम करतो। कोणत्या बूथवरती भारतीय जनता पार्टीचे किती मतदान आहेत आणि कुठल्या प्रकारचे, कारण आम्ही यादी तयार करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांचं मतं नोंदवून घेतो। जी आम्ही मतदान नोंदवलेले आहे ते सुद्धा मतदान या ठिकाणी नोंदलेल्या याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये ती नव्हती। आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी झाली, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स झाले। आता 1000 500 लोक जर एका ठिकाणी जास्त राहत असेल तर त्या लोकांची नावं एका बूथवर यायला पाहिजे होती, पण ती लोक अर्धी नावं बडनेरात चालली गेली, अर्धे अमरावतीत आले, पण अमरावतीतले जे बूथ असेल त्या बूथच्या वेगळ्या ठिकाणी त्याची नावं गेले। त्या अनुषंगानं आम्ही कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की बाबा एका एरियातले जर लोक असेल तर एकाच बूथवरती गेले असले पाहिजे। एका घरातले लोक असेल तर बापाचं मतदान दुसऱ्या बूथवर, पोराचं मतदान तिसऱ्या महिन्याच्या बूथवरती हे होता कामा नाही। यासाठी BLO आणि BLA यांनी एकत्र येऊन याच्यासाठी काम करावं। आणि त्याचप्रमाणे जर आम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा वेगवेगळ्या त्याच्यातले काही जे लोक असेल, सेवाभावी संस्था असेल, त्यांनी कामं द्यावं की जेणेकरून आपण या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदवून घेऊ शकू। या अनुषंगाने आपण त्यांना कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो। मतदार यादीमध्ये घोळ झाला असं म्हणताय तुम्ही, त्याचाच फटका तुम्हाला अमरावती लोकसभेमध्ये बसला असं वाटते का? 100%, कारण आम्हाला 20,000 मतदानाने जे आमची सीट पडली ते 10,000 पडली। आज जवळपास आम्ही प्रत्येक एरियामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा फार मोठा घोळ आम्हाला या ठिकाणी दिसला। जुनी लोक आहेत त्यांचे मतदानामध्ये नावं नव्हती, हे प्रामुख्याने आम्हाला या ठिकाणी दिसलेलं आहे। किती आकडा असेल अंदाजे तुम्हाला असं वाटतं? मला वाटतं 35,000चा आकडा दिसतोय आणि पुऱ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 1 लाखापर्यंतचा आकडा आहे। सर, 11 जागांसाठी जे ती विधान परिषदेत